राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येते। महायुती सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेचा मार्ग सध्या मोकळा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी खुशखबर आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, बघा, ज्या कर्जमाफीची तुम्ही वाट बघत होता तोच निर्णय अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून आज घेण्यामध्ये आला आहे आणि खरे निकष आता कर्जमाफीचे जाहीर झाले आहे। हो शेतकरी बांधवांनो, भरपूर शेतकरी अपात्र होत होते, परंतु सरकारच्या माध्यमातून काही अशा अटी आहेत ज्या आता वगळून टाकण्यामध्ये आल्या आहे। त्यामुळे आता शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये लाभ मिळत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, एक दुःखद बातमी देखील आहे। सर्व शेतकरी बांधवांना सरसकट कर्जमाफी मिळणार नाही, परंतु शेतकरी बांधवांनो, भरपूर असे शेतकरी आहेत ज्यांना 50,000 रुपयांचा लाभ घेता येईल। आता कशा प्रकारे लाभ घेता येईल आणि कोणत्या शेतकरी बांधवांना 2 लाख रुपये कर्जमाफी मिळणार आहे हे पाहून घेणं प्रत्येक कर्जदार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, कर्जमुक्ती योजना सरकारच्या माध्यमातून आता राबविण्यामध्ये येत आहे आणि या योजनेचा जाहीर सुद्धा काढण्यामध्ये आला आहे। बघा, एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज जर तुमचे असेल तर तुम्ही मग या कर्जमाफीसाठी पात्र असणार आहे। हे सरकारच्या माध्यमातून आता निकष जाहीर करण्यामध्ये आले आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, बघा, आता दुसरी अट काय, 30 सप्टेंबर 2025 रोजी कर्ज जर तुमचं थकीत असेल तर मग तुम्हाला 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार। हे सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता जाहीर करण्यामध्ये आलं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, कित्येक महिने गेले आणि कित्येक दिवस गेले, शेतकरी बांधव फक्त कर्जमाफीची वाट बघत होते। सरकारने सरसकट शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन निवडणुकीपूर्वी दिलं होतं, परंतु ते सरकारने पूर्ण केलं नाही। त्यामुळे बहुतांश शेतकरी अजून पण सरकारवर नाराज आहेत। मग नेमकं सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार का? तर नाही शेतकरी बांधवांनो, सरकारने फक्त 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती दिली आहे आणि भरपूर असे शेतकरी आहेत ज्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर भत्ता मिळणार आहे। मग शेतकरी बांधवांनो, 30 सप्टेंबर 2025 ही तारीख अतिशय महत्त्वाची आहे। हेच ते शेतकरी बांधव आहे ज्यांना 2 लाख रुपये कर्जमाफी मिळणार आहे। आता मग शेतकरी बांधवांनो, पुढील अट जाणून घ्या, सरकारने घातलेली अटी। आता या ठिकाणी जर तुमचं कर्ज, बघा लक्षामध्ये घ्या, जर तुमचं कर्ज थकीत असेल तरच या ठिकाणी तुम्ही पात्र असणार आहे। त्यानंतर बघा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणखीन पात्रता सरकारने ठेवली 31 मार्च 2026 बघा पर्यंत कर्जाची परतफेड झाली नाही। बघा आता 31 मार्च म्हणजे की चालू वर्ष आणि मार्च महिन्यामध्ये 31 तारीख लक्षामध्ये घ्या पर्यंत जर तुमचे कर्जाची परतफेड झाली नाही तर मग तुम्ही या कर्जमाफीसाठी पात्र आहात। तुम्हाला 50,000 रुपये प्रोत्साहनपर भत्ता मिळू शकतो। हे सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे। बघा, कर्जाचे नियमित फेड केली आहे का? बघा, जर तुम्ही कर्जाचे नियमित फेड केले असेल तर तुम्हाला 50,000 रुपये शेतकरी बांधवांनो माफ करण्यामध्ये येणार आहे। आता डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला, त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा छोटासाच व्हिडिओ आहे, परंतु तुम्हाला तुमच्या मनामधील सर्व शंका आता या व्हिडिओच्या माध्यमातून दूर होणार आहे। जर तुम्ही नियमित कर्ज परतफेड केला असेल किंवा कर्ज नवे जुने केली असेल तर मग तुम्हाला 50,000 रुपये लाभ सरकारच्या वतीने आता देण्यामध्ये येत आहे। मग तुम्हाला हा लाभ नेमका कसा घ्यायचा ते आता आपण व्हिडिओच्या पुढे सांगणारच आहोत। फक्त शेवटचे 2 मिनिटं आता व्हिडिओ लक्षपूर्वक बघत चला। फक्त थोडासा व्हिडिओ आहे शेतकरी बांधवांनो आणि छोटासा व्हिडिओ आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, 5वा जो काय नियम आहे जो की सरकारने लावला आहे, बघा आता 5वा नियम कोणता आहे? बघा, विद्यमान किंवा माजी मंत्री, खासदार, आमदार जर तुम्ही असाल बघा तर या ठिकाणी तुम्ही या कर्जमाफीसाठी अपात्र पूर्णतः ठरत आहे। हे सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे। बघा, मग पात्र शेतकरी नेमकं कोण आहे? बघा, जर तुम्ही नियमित कर्जाची परतफेड केली असेल किंवा कर्ज तुम्ही नवे जुने केले असेल तर मग तुम्ही पात्र आहात आणि तुम्हाला 50,000 रुपये मिळू शकतात। आता बघा, त्यानंतर पुढील अट सुद्धा पाहून घेणं गरजेचं आहे। बघा, जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती, नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थांचे विद्यमान सदस्य जर तुम्ही असाल तर मग तुम्ही या योजनेसाठी पूर्णतः अपात्र आहे।
हे स्वतः राज्य सरकारच्या वतीने सांगण्यामध्ये आलेले नियम आहे. नियम अतिशय महत्त्वाचे आहे. बघा, नियमानुसारच कर्जमाफी होणार आहे. बघा, गेले कित्येक आंदोलनं झाली, त्या आंदोलनानंतर आता सरकारने काही अशा अटी आहेत ज्या वगळून टाकल्या. त्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये शेतकऱ्याला 50,000 रुपये कर्जमाफी तरी मिळत आहे. तर मग आता पुढील अट पाहून घ्या शेतकरी बांधवांनो. बघा, केंद्र आणि राज्य शासनाने अधिकारी कर्मचारी, बघा आता सरकारने घातलेल्या 7व्या अटीनुसार जर तुम्ही केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकारी कर्मचारी असून मासिक वेतन जर तुम्हाला सुरू असेल, मग तुम्हाला 25,000 रुपयांपेक्षा वर किती वेतन सुरू असो, तर मग तुम्ही या ठिकाणी अपात्र झालेला अशा शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. आता मग बघा, 8वी जी काय अट आहे जी की सरकारने घातलेली आहे, राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम PSU आणि अनुदान संस्थांचे अधिकारी, बघा आता या ठिकाणी कर्मचारी असून मासिक वेतन जर तुम्हाला 25,000 पेक्षा जास्त असेल, बघा म्हणजे की तुम्ही छोट्याशा जरी एखाद्या जॉबला असाल तरी पण या ठिकाणी तुम्ही कर्जमाफीसाठी अपात्र, म्हणजे की कोणती जॉब, सरकारी जॉब. बघा आता जे या ठिकाणी खाजगी जॉबला आहे अशांना जास्त काही अडचण येणार नाही, 50,000 रुपये प्रोत्साहन भत्ता मिळून जाईल. मग आता बघा पुढील अट कोणती आहे, 9 क्रमांकाची अट सुद्धा सरकारने लावली आहे. बघा, शेतीबाह्य उत्पन्नावर तुम्ही जर आयकर भरत असाल, बघा तर मग तुम्हाला या योजनेचा कसल्याही प्रकारे लाभ मिळणार नाही. हे स्वतः सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यामध्ये आलं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, बघा आणखीन सरकारच्या माध्यमातून 3 अटी लावण्यामध्ये आलेल्या आहे. आता त्या अटी जाणून घ्या. बघा आता या ठिकाणी 25,000 रुपयांपेक्षा जास्त मासिक पेन्शन घेणारे निवृत्ती वेतनधारक माजी सैनिक जर तुम्ही असाल, बघा तर मग तुम्हाला कसल्याही प्रकारे 1 पण रुपया कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. हे नियम सरकारच्या माध्यमातून घालण्यामध्ये आले आहे. फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये लाभ दिला जाईल, हे स्वतः सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. आता शेतकरी बांधवांनो, बघा 11वा नियम अतिशय महत्त्वाचा आहे, तो लक्षपूर्वक जाणून घ्या. तर मग बघा, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाने, सहकारी दूध संस्थांचे अधिकारी किंवा कर्मचारी असून जर तुम्हाला मासिक वेतन 25,000 पेक्षा जास्त असेल तर मग तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ कसल्याही प्रकारे मिळणार नाही, हे स्वतः राज्य सरकारच्या वतीने सांगण्यामध्ये आलं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक फक्त बघत चला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, बघा आता या ठिकाणी या कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत ज्यांचं कर्ज थकीत आहे त्यांना 2 लाख रुपये माफ करण्यामध्ये येत आहे. आता बघा 12व्या क्रमांकाचा नियम काय सांगतो, सहकारी साखर कारखान्यांचे हंगामी कामगार जर तुम्ही असाल, लक्षामध्ये घ्या, तर मग तुम्ही या योजनेसाठी पात्र झालेला आहात. जर तुम्ही कामगार असाल तरच. जर या ठिकाणी तुम्ही 25,000 पेक्षा जास्त पगाराने सरकारी नोकरीला कोठेही लागलेले असाल तर मग तुम्हाला कसल्याही प्रकारे लाभ दिला जाणार नाही. हे सरकारच्या वतीने नियम आता जाहीर करण्यामध्ये आले आहेत. मग जर तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ मिळवायचा असेल तर मग नेमकं काय करायचं, आता लक्षपूर्वक फक्त बघत चला. तुमचा 7/12/8, बघा असे काही जे तुमचे डॉक्युमेंट आहेत, तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या बँक शाखेची भेट द्यायची जेथून तुम्ही पीक कर्ज घेतले होते. आता काही शेतकरी बँक ऑफ इंडियामधून कर्ज घेतात, काही शेतकरी स्टेट बँक ऑफ इंडियामधून कर्ज घेतात, काही शेतकरी हैदराबाद बँकेमधून कर्ज घेतात. वेगवेगळ्या प्रकारच्या बँकांमधून शेतकरी कर्ज घेत असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या शाखेमध्ये जाऊन नेमकं डॉक्युमेंट तरी काय लागणार हे तपासून घ्यायचं आहे. आणि तुम्ही कर्जमाफीसाठी नेमकं काय करायचे, कोणते डॉक्युमेंट लागतील आणि केव्हा हे सर्व फॉर्म सबमिट करायचा, तुम्हाला सर्व काही माहिती तेथे मिळून जाईल. आणि शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, कर्जमाफी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केली जात आहे, परंतु 2 लाख रुपये सर्व शेतकरी बांधवांना मिळणार नाही. फक्त पात्र शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा लाभ मिळत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, जर पहिल्यांदा तुम्ही आपल्या चॅनलमध्ये आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की तुम्हाला या चॅनलमध्ये हमखास शेतीविषयक अपडेट मिळतच राहतात. ही होती महत्त्वाची बातमी. धन्यवाद.